नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6च्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत मोठी कारवाई करत डोडा पावडर विकणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक केली आहे। कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 ते रात्री 8:50 दरम्यान ही कारवाई करण्यात आली। गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी टेका नाकाकडे जाणाऱ्या इंडस्ट्रियल एरिया रोडवर सापळा रचून आरोपी यश नितीन वालदे याला दुचाकीसह ताब्यात घेतले। एनडीपीएस कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन करून 2 पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे प्लास्टिकच्या पन्नीमध्ये 249 ग्रॅम वजनाची डोडा पावडर आढळून आली, ज्याची किंमत सुमारे 3,750 रुपये आहे। पोलिसांनी आरोपीकडून अंमली पदार्थासह एक मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 73,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस चौकशी दरम्यान अटक करण्यात आलेल्या यश वालदे याने हा अंमली पदार्थाचा साठा दुसरा आरोपी चंदन मंगल साखरे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार युवानंद कडू यांच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 8क 15(1) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कपिलनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। ही यशस्वी कारवाई नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल, सह पोलीस आयुक्त डॉक्टर नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6चे पोलीस निरीक्षक भरत कराडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल रोटे व त्यांच्या पथकानं केली आहे। सायंकाळी युनिट क्रमांक 6 मधील अधिकारी मी स्वतः PSI रोठे आणि बाकी सहकारी अंमलदार हद्दीमध्ये अवैध धंद्याविरुद्ध पेट्रोलिंग करत असताना टेका नाका इंडस्ट्री परिसरामध्ये वय अंदाजे 25 वर्षाचा मुलगा टू व्हीलरवर जाताना त्यावर नंबर नव्हता, त्याला आम्ही थांबवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून नशिले पदार्थ, अंमली पदार्थ डोडा हा मिळून आला। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चंदन मंगल साखरे राहणार कपिलनगर याच्याकडून तो घेतलेला आहे। त्या अनुषंगाने उशिरा चंदन मंगल साखरे याला सुद्धा आम्ही अटक करून पुढील तपासाकरता कपिलनगर पोलीस स्टेशन ताब्यात दिलेला आहे। एकूण मुद्देमाल आहे डोडा आहे 249 ग्रॅम आहे, त्याची किंमत आहे 3,750 रुपये। एक OnePlusचा मोबाईल आहे आणि एक टू व्हीलर आहे, असे तिन्ही मिळून 73,750चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। तो विक्री करताना मिळाला नाही आहे, तो जाताना तो रनिंगमध्ये मिळाला आहे, तो विक्री करताना मिळून आला नाही। अधिक तपास PS कपिलनगर करत आहे आणि समांतर तपास क्राईम ब्रँच युनिट 6 सुद्धा करत आहे। कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर, त्यानंतर जॉईंट CP रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री दाभाडे सर, माननीय डिटेक्शन माकणीकर सर, माननीय एबल सर, पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे।